क्षत्रिय जे आहेत हे बऱ्याच वेळा पशु हत्या करायचे. क्षत्रिय जे आहेत हे बऱ्याच वेळा शिकारीसाठी जायचे आणि त्यांच्याकडून पशु हत्या व्हायची. किंवा क्षत्रिय धर्मासाठी, आता हे वैष्णवांसाठी नाहीये त्यामुळे आपण स्वतःला क्षत्रिय ब्राह्मण हे आयडेंटिफाय करू नये, पण क्षत्रिय धर्मातल्या व्यक्तीने जर एखाद्या वेळेस पशु हत्या केली तर ती पशु हत्या केल्यानंतर त्याला ते मांस पाहण्याचं आणि खाण्याची सुद्धा परवानगी दिली जात असायची. जसं ब्राह्मण जो आहे, हा ब्राह्मण कुठल्याही प्रकारे सत्वगुणी कार्य करत, सत्वगुणी अन्न आणि सत्वगुणातच पूर्णपणे स्थित असतो. पण क्षत्रिय जो आहे हा थोड्याफार प्रमाणामध्ये रजोगुणामध्ये आणि थोडासा सत्वगुण आणि जास्त करून रजोगुणामध्ये स्थित असतो. आणि रजोगुणामध्ये हे कार्य जो आहे हे क्षत्रिय करत असतो. की किंवा त्याचबरोबर क्षत्रिय जे आहे त्यांना, आणि हे कशासाठी करायचे क्षत्रिय? शिकार. कारण त्यांना रक्त पाहण्याची सवय लागली पाहिजे. त्यांना जे आहे ती, आपले जे शत्रू आहेत त्यांच्याशी युद्ध करताना त्यांचे जे रक्त सांडतं हे पाहण्याची गरज होती. म्हणजे काही असे राजे होऊन गेले ज्यांनी कधीच युद्ध केलं नाही, आणि युद्ध न करण्याच्या पाठीमागे हे कारण आहे की त्यांनी कधीच कोणाचं रक्त पाहण्याची त्यांच्यात क्षमता नव्हती. आणि त्यामुळे त्यांचं ते शौर्य जे आहे हे शौर्य त्यांचं कधी दिसलं नाही. आणि त्याच प्रकारे जो शूद्र आहे, तो शूद्र जो आहे हा आपल्या मालकाची सेवा करत असतो. किंवा वैश्य जो आहे हा कधी त्याचा व्यवसाय करत असतो, आणि हा व्यवसाय करताना त्याला फसवणूक ही करावी लागत असते. आता आपण जे पाहतोय ब्राह्मणांचं यज्ञ पाहतोय, त्यानंतर जे क्षत्रिय जे आहेत त्या क्षत्रियांचं शौर्य, आणि त्याच्यातून त्यांचा जो अवगुण आहे किंवा त्यांना जे वाईट कार्य करावं लागते ते म्हणजे कोणाची हत्या, किंवा जो वैश्य आहे त्याला कोणता तरी व्यवसाय करावा लागतो आणि व्यवसायाची फसवणूक करावी लागते. आणि जो शूद्र आहे तो आपल्या कोणत्याही मालकाची सेवा करतो, आणि कधी कधी मालकाची सेवा करत असताना तो मालक वाईट असू शकतो. शूद्राची सेवा करण्याची इच्छा आहे, पण ज्याची सेवा करतोय तेही महत्वाचं आहे. म्हणजे जो सेव्य आहे आणि जो सेवक आहे त्याच्यामध्ये सेव्य जर वाईट असेल तर अशा वाईट सेवकाची त्याला सेवा करावी लागते. तर हे सर्व करत असताना त्यांना त्यांचं प्रत्येकाचं जे नियोजित कर्म आहे, त्यांचं विहित कर्म जे आहे ते विहित कर्म ते करतायत. आणि हे करत असताना त्या 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 प्रकारचा स्वभाव होऊन त्यांचा जन्म झाला आणि त्या प्रकारे ते त्यांचं कार्य करत आहे. आणि त्यासाठी शेवटी भगवंतांनी, आणि जर तुम्ही जर पाहिलं जी अॅनॉलॉजी, जी उपमा दिली होती, त्या उपमेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं की कशा प्रकारे, ज्या प्रकारे आग जी आहे ही एखाद्या धुरामुळे अ, आच्छादित असते, त्याच प्रकारे जरी काही अवगुण असतील तरीही त्या व्यक्तीने त्याचं कार्य जे आहे हे कार्य करत राहिलं पाहिजे. हे करत असताना त्या व्यक्तीला आपल्या जीवनाचं, म्हणजे कोणतंही कार्य करत असताना त्याला चांगलं आणि वाईट असे गुण असतात. चांगलं आणि वाईट संघ प्राप्त होतो किंवा चांगल्या आणि वाईट गोष्टी त्याच्याकडून होतात. आणि हे करत असताना त्याच्याकडून जे काही वाईट गोष्टी होतात, जे काही चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्याच्यासाठी त्याला शुद्धीकरणाची गरज आहे. प्युरिफिकेशन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे स्वतःचं शुद्धीकरण जे आहे हे कशामुळे होऊ शकतं, त्याच्याबद्दल भगवंत आता इथून पुढच्या श्लोकांमध्ये चर्चा करणार आहे. तर स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन, स्वतःच्या जीवनामध्ये शुद्धी, चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. काही ना, प्रत्येक वर्णामध्ये काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत, आणि हे हरे कृष्ण प्रभूजी. जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, अटकतंय मध्ये मध्ये. ठीक आहे. मी व्हिडिओ बंद करतो. हो. आवाज येत नाही प्रभूजी. यस हो. हा, येस. त्या येतो का आवाज? हो, आता येतोय. नेटवर्क लो दाखवतोय, पण ठीक आहे, कंटिन्यू करू शकतो.
आपण 2:20 पर्यंतच घेऊ शकतो क्लास. हो प्रभूजी, ही लिंक 2:20 पर्यंतच आहे आपल्याकडे. ठीक. श्लोक क्रमांक 49. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमा संन्यासेनाधिगच्छति. तर इथे जो संन्यासी आहे त्याच्याबद्दल चर्चा करतायत. जो आत्मसंयमी अनासक्त आहे, जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देण्याची परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. आता इथे भगवंत डायरेक्ट जे आहेत, मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी ज्या प्रकारे आच्छादनाची चर्चा केली होती त्यातून भगवंतांनी सांगितलं की चुकीच्या गोष्टी ह्या व्यक्तीकडून होऊ शकतात आणि अशा चुकीच्या गोष्टी जेव्हा व्यक्तीकडून होतात त्याच्यातून त्याला शुद्धीकरणाची अतिशय गरजेचं आहे. आणि ही शुद्धीकरणाची गरज असताना त्या व्यक्तीला आत्मसंयमी होणं गरजेचं आहे, त्या व्यक्तीला अनासक्त होणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारे तो प्राकृत भोगांना तुच्छ लेखणारा व्यक्ती असावा. आणि असा व्यक्ती जो आहे हा संन्यासी आहे, तो कर्मबंधनातून मुक्त असा व्यक्ती आणि तो पूर्णपणे संन्यासी आहे. तर इथे कृष्ण पूर्णपणे आपल्या येणाऱ्या ज्या कर्मफळ जे आहेत किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत त्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय करावं याच्याबद्दल चर्चा करतात. आणि इथे भगवंत भक्ती योगाची चर्चा न करता भगवंत इथं ज्ञान योगाची चर्चा करतात आणि त्यामुळे सुरुवात जी आहे भगवंतांनी संन्यास या शब्दापासून केली, कारण ज्ञानयोगामध्ये संन्यास या गोष्टीला प्राधान्य आहे. त्यामुळे इथे भगवंत ह्या सेक्शनमध्ये भगवंत ज्ञानयोगाच्या द्वारे कशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा शुद्ध होतो आणि त्याचबरोबर ज्ञानयोगाद्वारे व्यक्ती जो आहे हा ब्रह्मन स्तरावरून म्हणजे जो सॉरी ब्रह्मवादी या स्थितीतून तो भक्ती योगाद्वारे शुद्ध भक्ती कशी प्राप्त करू शकतो या सर्व गोष्टींवर भगवंत चर्चा करणार आहेत. तर कशी ह्या सेक्शन मध्ये ज्ञानयोगावरती प्राधान्य दिलंय पण त्याचं शेवटी परिवर्तन भक्ती योगामध्ये होणार आहे, कारण पुढचं सेक्शन भगवंत भक्ती योगावरती चर्चा करतात. त्यामुळे आता आपण पाहूयात इथे भगवंत सांगतात अर्जुनाला की जो संन्यासी आहे त्या संन्यासाची व्यक्ती जीवन जीवन कसं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आत्मसंयमी आणि त्याच्या इंद्रियांवरती संयम ठेवलेला आहे. अनासक्त असते कुठल्याही गोष्टीला आसक्त होत नाही. त्याचबरोबर प्राकृत भोग जे आहेत म्हणजे कोणत्याही कार्यातून कोणत्याही भौतिक प्रकृतीद्वारे जे भोग प्राप्त होतात ते त्या गोष्टी तो तुच्छ लेखतो. आणि त्याचबरोबर कर्मबंधनातून मुक्ती देणारी त्याची परमोच्च परिपूर्ण अवस्था ही संन्यासाद्वारे प्राप्त होते. काही अडचणी कोणाला समजते इथपर्यंत? का हा सेक्शन आलाय समजले ना? ठीक आहे, तात्पर्य बघूया. वास्तविक संन्यासी म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत, त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मफळांचा उपभोग घेण्याची मुळीच अधिकार नाही हे जाणणे होत. जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा उपभोग भगवंतांनीच घेतला पाहिजे, हीच वास्तविक कृष्ण भावना होय. तर इथे हा संन्यास जो आहे हा संन्यास म्हणजे ज्ञानयोगातला शुष्क असा संन्यास नाहीये. हा संन्यास जो आहे हा कृष्ण भावनाभावित संन्यास आहे. आणि त्यामुळेच प्रभुपाद इथे वर्णन करताना सांगतात की हा जो संन्यासी आहे हा संन्यासी जे काही तुच्छ मानतो म्हणजे हे जगन मिथ्य असं मानणार नाहीये. जसे मायावादी जे आहे ते सांगतात की हे जगन मिथ्य आहे, या जगात सगळं काही तुच्छ आहे असं मानणार, हे भौतिक जगत तुच्छ आहे असं मानणार नाहीये. पण ह्या जगामध्ये जे काही प्राप्त होणार आहे हे माझं नाही, हे भगवंतांचं. आणि त्यामुळे जेव्हा 6व्या अध्यायामध्ये आपण संन्यास या शब्दाची व्याख्या शिकलो तर तेव्हा तेव्हा सुद्धा भगवंत ह्याच गोष्टीची चर्चा करतात. भगवंत सांगतायत की जो संन्यासी आहे तो म्हणजे एखादा गृहस्थ सुद्धा संन्यासी असू शकतो, त्या संन्यास भावामध्ये तो असू शकतो जेव्हा त्याला या भौतिक जगतातून प्राप्त होणाऱ्या गोष्टी तुच्छ वाटतायत. आणि त्या तुच्छ वाटण्याच्या पाठीमागचं कारण आहे की ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, माझ्यासाठी नाहीये. तो त्या तुच्छ म्हणजे त्याला एकदम निम्न स्तरात घेत नाहीये, पण हे माझं नाहीये. कारण एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीला आसक्त झाला तर त्याला तुच्छ मानणार नाहीये आणि ते आसक्त झाल्यानंतर तो स्वतःसाठीच त्याचा भोग घेणार आहे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी काहीच करणार नाही किंवा भगवंतांचा असं तो मानणार नाहीये.
आणि त्यामुळे हा संन्यास शब्द सुद्धा त्याच प्रकारे भगवंत सांगतात की तो असा व्यक्ती आहे जो पूर्णपणे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो. भगवत सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंद व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत आनंद प्राप्ती करण्याचे प्रयत्न तो करीत नाही. संन्यासाच्या आपल्या पूर्वकर्मापासून मुक्त असले पाहिजे, परंतु जो कृष्ण भावनावित मनुष्य असतो त्याला त्या मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यास आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की कोणत्याही जीवनामध्ये कोणत्याही आश्रमात जरी व्यक्ती असेल तरीही तो या प्रकारे आपलं जीवन संन्यासासारखं जगू शकतो. मनाच्या या अवस्थेला योगारूढ अवस्था असे म्हटले जाते. तिसऱ्या अध्यायात ही गोष्ट प्रमाणित केली आहे. यस्तात यस्तात मरेति तो स्यात्. जो मनुष्य स्वतःमध्येच तृप्त असतो त्यालाच आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते. तर जो व्यक्ती तृप्त आहे स्वतःमध्ये, म्हणजे जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, तो शांत, तो समाधानी आहे आणि त्याला कसल्याही प्रकारच्या कर्मफळाचं भय नाही. हे प्रश्न आहे कोणाचा? श्लोक क्रमांक 49 वर. प्रभूजी असा व्यक्ती म्हणजेच आत्माराम व्यक्ती म्हणता येईल का? आत्माराम व्यक्ती जो आहे तो स्वतःमध्ये रममाण असणारा व्यक्ती आहे, स्वतःमध्ये तृप्त असणारा व्यक्ती आहे आणि शक्यतो जो भक्ती योगाचं पूर्णपणे पालन करतो तोच आत्माराम या स्थितीवरती पोहोचू शकतो. कारण ज्ञानयोगाचं जर पालन करत असेल तर तो त्याच्यामध्ये कुठे ना कुठे प्रमाणात स्वस्वार्थ असू शकतो. पण जो व्यक्ती पूर्णपणे भगवंतांवरती निर्भर आहे, पूर्णपणे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो आणि भगवंतांच्या आनंदातच त्याचा आनंद आहे आणि त्याचबरोबर त्याला कसलाही भय नाहीये, तो व्यक्ती आत्माराम म्हणून ओळखला जाऊ शकतो. येस प्रभू, थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस. प्रभूजी आवाज पण कमी येते आणि तुमचा व्हिडिओ पण नाही दिसत आहे. व्हिडिओ बंद केलेला आहे आणि आवाज एक मिनिट, मी नेटवर्कच चेंज करतो. योग्य आहे हो प्रभूजी, प्रभूजी, आवाज खरंच आवाज कमी येतोय. बर बर. नाही, मला इथे नेटवर्क कमी होतं सर. लँड कनेक्शन काढून घ्यायचं एकदा. नाही, थोडं हरे कृष्ण. आता येईल आवाज व्यवस्थित. तर आतापर्यंत आपण जी संन्यासाची उत्तम स्थिती जी आहे ती चर्चा केली, किंवा जो फर्स्ट क्लास संन्यासी जो आहे त्याची चर्चा केली. आणि प्रभुपाद त्यात महत्वाची गोष्ट लिहित आहेत की संन्यास घेणं हे गरजेचं नाहीये, पण त्या प्रकारचं जीवन पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे. एक कृष्ण भावनाभावी व्यक्ती आहे तो परफेक्ट, एकदम उत्तम प्रकारचा संन्यास आहे. श्लोक क्रमांक 50. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कौंतेय, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्ध्या अवस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो हे माझ्याकडून जाण. याचे आता मी तुझ्या संक्षेपाने वर्णन करून सांगतो. हे भगवंत सांगतात अर्जुनाला की अर्जुन, आता तू जाणून घे की कशा प्रकारे अशा प्रकारची परमसिद्धी, म्हणजे ही संन्यासाची जी परमस्थिती आहे ही प्राप्त करू शकतो. ही व्यक्ती केव्हा प्राप्त करू शकतो याच्याबद्दल भगवंत सांगतात की व्यक्ती जाणू शकतो जेव्हा तो ब्रह्म अवस्थेमध्ये असेल, म्हणजे परब्रह्म जे आहे किंवा ब्रह्मण ही जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये तो व्यक्ती पोहोचू शकतो की ही स्थिती पूर्णपणे त्याने जाणलेली आहे आणि त्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचा त्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे, असा जो व्यक्ती आहे. इथे सुद्धा ज्ञानयोगाची चर्चा होती, पण ज्ञानयोगामध्ये जी उत्तम स्थिती आहे संन्यासाची, ज्याच्यामध्ये त्याला परमसत्यामध्ये सर्व काही आनंद प्राप्त होतो हे तो जाणतोय, असा व्यक्ती जो आहे ज्याला ब्रह्मावस्था म्हणतात, अशा ब्रह्मावस्थेमध्ये जेव्हा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल आता मी तुला सांगणार आहे अर्जुन, आणि हे तू व्यवस्थितपणे जाणून घ्यायचा प्रयत्न कर. म्हणजे आता आपण थोडक्यात पाहतोय की कशा प्रकारे परमसत्याचा
ब्रह्मन हा जो ही जी स्थिती आहे ती स्थिती कशा प्रकारे एक व्यक्ती प्राप्त करू शकतो याच्याबद्दल भगवंत पुढे चर्चा करणार आहे. तात्पर्य, केवळ भगवंताकरिताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परमसिद्ध्यावस्था कशी प्राप्त होते करता येते हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते. हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्त करण्यामध्येच ज्ञानाची पूर्ण अवस्था आहे आणि याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे. तर ज्ञानाची पूर्ण अवस्था म्हणजे काय? तर विशुद्ध कृष्ण भावना प्राप्त करणे ही ज्ञानाची पूर्ण अवस्था. त्यामुळे कोणतंही ज्ञान आपण प्राप्त केल्यानंतर आपल्यामधल्या कृष्ण भावनेमध्ये वृद्धी होणं हे गरजेचं आहे. विशेष करून वैष्णवांसाठी हे अतिशय महत्वाचे जाणणार आहे की आपण जे काही ज्ञान प्राप्त करतोय हे आपलं पांडित्य दाखवण्यासाठी नाही, आपला महानता दाखवण्यासाठी नाही किंवा भक्तीशास्त्री सर्टिफिकेट घेण्यासाठी नाही, तर आपल्या कृष्ण भावनेमध्ये वृद्धी होणं हे अतिशय महत्वाचा उद्देश हा आहे. आणि त्यामुळेच सर्वांना वारंवार आपल्याला हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या व्यतिरिक्त श्रवण आणि पठण या दोन गोष्टींवरतीही जास्तीत जास्त भर दिला जातो की या श्रवणाद्वारे आणि प्रभुपादांच्या दिलेल्या ग्रंथांद्वारे म्हणजे विशेष करून भगवद्गीता भागवत या ग्रंथांद्वारे आपल्या कृष्ण भावनेमध्ये वृद्धी होईल. आपल्याला त्याद्वारे ज्ञान तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर कृष्ण भावनेमध्ये वृद्धी होईल. आणि त्याचमुळे कृष्ण भावनेमध्ये वृद्धी होण्यासाठी आपला भक्तिशास्त्री कोर्स संपत आल्यानंतर आपण भक्ती वैभव कोर्स चालू करणार आहोत. हरी बोल. ठीक आहे. श्लोक क्रमांक 51, 52 आणि 53 एकत्र आहेत. ह्याच्यामध्ये प्रोसेस सांगितली कशा प्रकारे आपण ब्रह्मन म्हणजे परमसत्याची प्राप्ती करू शकतो. बुद्ध्या विशुद्ध युक्तो धृतात्मानं नियम्यश्च शब्दादीन विषयांस्तक्त्वा रागद्वेषो विधस्य च विविक्तस्य विलग्भाषी यतवाक्यमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्य समुपाश्रित अहंकारं बलं दर्पं कामं क्रोध परिभ्रमं विमुच्य निर्ममं शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. तर 12 मुद्दे जे आहेत भगवंतांनी इथे प्रस्थापित केलेले आहेत की कशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा भगवंतांची प्राप्ती करू शकतो ज्ञानाच्या द्वारे आणि त्यानंतर पूर्णपणे तो विशुद्ध कृष्ण भक्ती प्राप्त करू शकतो. आपल्या बुद्धीद्वारे परिपूर्ण शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो तो मिता आहार करतो. आपली काया वाचा आणि मन संयमित करू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने परिपूर्ण युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. काय काय सांगितलं इथे? व्यक्तीने बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन, तर आपली बुद्धी म्हणजे ज्ञानयोगाद्वारे आपली बुद्धी जी आहे ही व्यवस्थित योग्य प्रकारे तल्लख बनवून तो बुद्धीद्वारे शुद्ध होतो. त्यानंतर निश्चयाने मनोनिग्रह करतो. हा पूर्णपणे दृढ निश्चयाद्वारे आपल्या मनावरती पूर्णपणे निग्रह प्राप्त करतो. इंद्रिय विषयांचा त्याग करतो. इंद्रिया विषय वस्तू ज्या आहेत त्यांचा पूर्णपणे त्याग करतो. आपल्या सर्वांना विषय वस्तू माहिती आहे, थोडे सांगू शकतो पटकन विषय वस्तू, इंद्रिय विषय वस्तू? शब्द स्पर्श रसरूपगंध. शब्द स्पर्श रसरूपगंध. शब्द स्पर्श रस रूप गंध हे जे आहेत विषय वस्तू, त्या विषय वस्तूंचा तो त्याग करतो. त्याचबरोबर आसक्ती आणि द्वेष यातून पूर्णपणे मुक्त होऊन जातो. पुढे तो मितभूक असतो, म्हणजे फक्त जगण्यासाठी खात नाही, जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. खाणं हे अतिशय जेवढं गरजेचं आहे तेवढंच तो खातो, जास्त करत नाही. आणि त्याचबरोबर तो एकांत स्थळी राहतो.
तर हे एकांतस्थळी राहण्यावरती प्रभुपाद काय म्हणतात, तर भक्तांनी जास्तीत जास्त भक्तांचा संग घेणं, आणि मग जर भक्तांचा संग घेत असेल तर एकांतस्थळ कसं काय होईल, तर भगवंतांच्या आणि भक्तांच्या संघामध्येच भक्ताला जास्तीत जास्त रुची येते, भौतिक संघामध्ये राहत नाही, आणि त्यामुळेच त्या स्थळाला एकांत स्थळ म्हणतात. त्यामुळे कोणीही एकांत स्थळ म्हणजे राधाकुंडमध्ये जाऊन कुठल्या तरी एका छोट्याशा खोलीमध्ये बसून मी हरे कृष्णाच्या 152 माळा करेल आणि हा एकांत स्थळ भगवंत सांगतात असं नाहीये. आपल्यासाठी वानप्रस्थ आश्रम म्हणजे इस्कॉन मंदिर जिथे आहे तिथे जाऊन दिवसभर सेवा करणे हा आपला वानप्रस्थ आश्रम. आपला वानप्रस्थ आश्रम म्हणजे वनम गच्छती नाहीये. वनात जायचं आणि तिथे बसून कुठल्या तरी झाडाच्या खाली बसून हरणाची कातडी टाकून त्याच्यावरती ध्यानस्थ होऊन बसून असं काही करायचं नाही आपल्याला. आपण कुठल्याही प्रकारे गांधारी आणि धृतराष्ट्र यांच्या वानप्रस्थांचे नियमचं पालन करत नाही. आपल्यासाठी वानप्रस्थ आश्रम म्हणजे मंदिरात जाऊन दिवसभर सेवा करणे, व्यवस्थितपणे कृष्ण भावनाभावित चेतनेने आपली सेवा करत राहणे. त्याचप्रकारे इथे सांगितले एकांत स्थळी तो जातो, म्हणजे जास्तीत जास्त भगवंतांच्या धामामध्ये भगवंतांच्या स्थळी त्याला रुची घेतो. त्यानंतर तो आपली काया वाचा आणि मनसा, तर संन्यासी जो असतो, संन्यासी त्रिदंडी असतात. आपले वैष्णव संन्यासी जे असतात हे त्रिदंडी असतात. ते 3 दंडे म्हणजे काय, काया वाचा आणि मनसा, ह्याचं ते रिप्रेझेंटेशन. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे संयमित आहेत. काया वाचा आणि मन जे आहे पूर्णपणे संयमित आहे, आणि ते पूर्णपणे भगवंतांना शरणागत असल्यामुळे ते संयमित आहे. आणि जेव्हा काया वाचा मनसा संयमित आहे त्याद्वारे तो पूर्णपणे आपलं सदैव समाधीस्थ असतो. आपण ध्यानाभावामध्ये पाहतो की कशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा समाधीस्थ होऊन जातो. तर तिथे समाधीस्थ असतो. आणि पुन्हा सांगितलं तो व्यक्ती जो आहे हा अनासक्त आहे. जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो. तर असा तो भक्त आहे जो पूर्णपणे अहंकारापासून मुक्त आहे. मिथ्या अहंकार, फॉल्स इगो ज्याला म्हणतात. त्यानंतर स्वतःबद्दल त्याचा मिथ्य समज आहे त्याच्याबद्दल, की माझ्याबद्दल मला त्याचं बल जे आहे, गर्व जे आहे, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, आपण जे षडरूप जे आहेत, 6 अनर्थ जे आहेत, त्यांचा तो त्या गोष्टी जिथून प्राप्त होतात त्या सर्व गोष्टींचा सुद्धा तो स्वीकार करणं त्याच्यासाठी व्यर्थ आहे. तो स्वीकार करत नाही त्या गोष्टींचा. तर आता सांगितलं भौतिक गोष्टींचा स्वीकार म्हणजे आपल्याला ज्या काही भौतिक गोष्टी आहेत, मग ते काही असू शकतं व्यक्तीसाठी. म्हणजे एक घर असू शकतं, संपत्ती असू शकते, सोनं असू शकतं, किंवा ज्या काही गोष्टी असू शकतात भौतिक गोष्टी, त्यात भरपूर काही येतं. त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्यामध्ये त्याला कसलाही रुची नसते. त्यामुळेच त्याला एक उत्तम संन्यासी म्हटलेला आहे. त्यानंतर ममत्वरहित म्हणजे कुठल्याही प्रकारचा, पुन्हा भगवंत वारंवार अहंकाराबद्दल चर्चा करतात. तिथे पुन्हा ममत्वरहित जे आहे आणि तो पूर्णपणे मुक्त आहे ह्याच्यापासून. तो शांत असतो. सर्वात महत्वाची गोष्ट जीवनामध्ये, व्यक्ती जेव्हा समाधानी असतो त्यावेळेस तो व्यक्ती शांत असतो, आणि ही समाधान अवस्था जी आहे ही व्यक्तीला प्राप्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती खूप काही इच्छा व्यक्त करतो, खूप काही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी अथक परिश्रम करतो, तो व्यक्ती कधीही शांत होऊ शकत नाही. त्यामुळे संतुष्टम सततम योगी सांगितलं, जो योगी आहे हा संतुष्ट आहे. आणि जेव्हा व्यक्ती संतुष्ट असतो त्यावेळेस तो शांत राहणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ही शांतता प्राप्त करायची असेल, ज्याच्या शोधात आपण प्रत्येक जण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, तर त्यासाठी संतुष्ट होणं गरजेचं आहे. आणि पुढे सांगतायत, जो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चित प्रगत होतो, तो असा जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये अशा 12 विशेष गुण दिसून येतात. तो आत्मसाक्षात्काराच्या प्रयत्न म्हणजे ब्रह्मन जे आहे, आत्मसाक्षात्काराचं जे स्थिर असतं स्थिती आहे, तिथपर्यंत व्यक्ती पोहोचू शकतो. तात्पर्य वाचूयात आपण. बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो. याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीत लीन राहतो. जो इंद्रिय विषयांमध्ये अनासक्त नसतो आणि आपल्या क्रिया करण्यामध्ये आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होतो, असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणेच एकांत स्थळी वास करण्याला प्राधान्य देतो. आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि आपल्या शरीराच्या व मनाच्या क्रियांना संयमित करतो. त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नसतो, कारण तो देहात्म बुद्धीपासून मुक्त असतो. मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे स्वतः तो व्यवस्थितपणे जाणून घेतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे
असं म्हणतो. म्हणजे तो कोणी वेगळा आहे का? आपलं शरीर वेगळं आहे, आपण शरीर नाही आहे. आपल्याला नेहमी सांगणं हे गरजेचं आहे की आपण धारण केलेले जे शरीर आहे हे सांगा अशा प्रकारे. पण आपण बऱ्याच वेळा चुकीचं बोलून जातो आणि आपली कारण ती चुकीची धारणा आपल्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याकडून ते चुकीचं वक्तव्य होतं. आणि आपण म्हणतो या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो कोणतरी वेगळा आहे. नाही, ते आपण स्वतः आहात, हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तो अशा प्रकारे हळूहळू तो देहात्मबुद्धीतून मुक्त होऊ शकतो. तर त्या देहात्मबुद्धीतून मुक्त होणे अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्याद्वारे मिथ्या अहंकार जो आहे हा त्या व्यक्तीमध्ये नसतो, जो देहात्मबुद्धीतून मुक्त असतो. अनेक भौतिक गोष्टींचा स्वीकार करून आपले शरीर धष्टपुष्ट करण्याची त्याची इच्छा नसते. त्याच्या ठायी देहात्मबुद्धी नसल्यामुळे तो गर्विष्ठ नसतो. भगवत कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी असतो आणि इंद्रिय तृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही. तसेच तो इंद्रिय विषयांच्या प्राप्तीकरिता धडपड करीत नाही. या प्रकारे तो जेव्हा मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा सर्व भौतिक गोष्टीपासून अनासक्त होतोय आणि हीच ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था होय. या अवस्थेलाच ब्रह्मभूत स्थिती असे म्हटले जाते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. देहात्मबुद्धीतून मुक्त झालेल्यावर तो शांत होतो आणि कोणत्याही प्रकारे प्रशुद्ध होत नाही. याचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. आपूर्यमान अचलम प्रतिष्ठ समुपमापम प्रवशन्ति यद् तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न काम कामो. अव्याहकपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी ज्याप्रमाणे समुद्र या नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांना प्रवाहाने विचलित होत नाही, तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. आपण चर्चा केली थोड्या वेळापूर्वीच की कोणता व्यक्ती शांती प्राप्त करू शकतो, की त्याच्या मनामध्ये कितीही इच्छा प्रवाहित होत असल्या तरी त्यातून तो विचलित होत नाही आणि तो व्यक्ती जो आहे तो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो, त्याला शांती प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा भरपूर इच्छा ज्या आहेत ह्या आपल्यामध्ये प्राप्त होऊ शकतात, पण त्या प्रकारे समुद्र शांत असतो, कितीही नद्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला तरी शांत राहतो. त्याच प्रकारे आपल्यामध्ये कितीही तो योगी आहे, जो संन्यासी आहे, जो कृष्ण भावना भावित आहे, ज्याच्यामध्ये भरपूर इच्छा प्रवाहित होतील, पण त्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी तो अतिशय झगडत नाही, तो अतिशय शांत राहतो. अशा व्यक्तीला शांती प्राप्त होणार आहे. नाहीतर जो इच्छा प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करतो तो व्यक्ती नेहमी अशांतच राहणार आहे. हे प्रश्न आहे कोणाचा? लोक क्रमांक 51, 52, 53 वरती काही प्रश्न आहे? त्यानंतर महत्वाचा श्लोक येतो जो आता मी कोट केला होता. त्याला ब्रह्मभूत परिस्थिती, ब्रह्मभूत स्थिती असं म्हटलं जातं. आपण आधीच्या श्लोकात जसं पाहिलं की जो व्यक्ती शांत आहे, जो व्यक्ती जो आहे हे कितीही इच्छांचा प्रवाह आला तरी त्याच्यातून विचलित होत नाही, कारण प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तो अथक परिश्रम करत नाही. त्याचबरोबर तो व्यक्ती जो आहे हा शांत म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे ब्रह्मभूत स्थिती जी आहे ती काय, त्याच्याबद्दल आता आपण चर्चा करणार. तर आता आपण पाहतोय की व्यक्ती कोणत्याही वर्णामध्ये किंवा आश्रमामध्ये असेल, तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असेल किंवा तो संन्यासी असेल किंवा कुठल्याही आश्रमात असेल, तरी प्रत्येकाने आत्मसाक्षात्काराची प्राप्त करणं हे अतिशय गरजेचं आहे. आत्मसाक्षात्कारी होण्यासाठी व्यक्तीला आत्मसंयमी असणं गरजेचं आहे, दृढ असणं गरजेचं आहे, मनावरती निग्रह असणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचं काय वाचा मनसा पूर्णपणे भगवंतांना शरणागत असणं गरजेचं आहे. भगवंतांवरती तो समाधिस्थ होणे, भगवंतांचं स्मरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. भगवंतांचा आश्रय घेणं, अनासक्त होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे षडरूपी जे आहेत त्यातून त्याने मुक्त होणं गरजेचं आहे. भौतिक इच्छा प्राप्त करण्याची त्याची इच्छा नसावी. आणि त्याचबरोबर असा व्यक्ती जो अतिशय शांत आहे तो म्हणजे तो ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा किंवा तो ब्रह्मभूत स्थिती प्राप्त होतो, कारण तो व्यक्ती जो आहे हा स्वतःच्या शुद्धीकरणासाठी भगवंतांना शरणागत जातो. तर ही ब्रह्मभूत स्थिती काय आहे याच्याबद्दल भगवंत चर्चा करतायत. तर ब्रह्मभूत स्थिती म्हणजे ब्रह्मन मध्ये हा व्यक्ती जो आहे ज्ञानयोगाद्वारे ब्रह्मन मध्ये हा व्यक्ती स्थित झालेला आहे, ती ब्रह्मभूत स्थिती आहे. श्लोक क्रमांक 54. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समा सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. हा श्लोक आहे का पाठांतरासाठी? असेल हा नक्कीच. हो प्रभूजी आहे. ठीक आहे. आहे ब्रह्मभूत
ब्रह्मभूत प्रसन्नात्मा आहे. बर, धन्यवाद. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. एक भक्त जोक करताना म्हणतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोतीये न खातीये. आपले बरेचसे श्लोक जे आहेत त्याचं वर्जन बस काही काही वेगवेगळ्या प्रकारे. ठीक आहे. भाषांतर. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करत नाही आणि कशाची आकांक्षाही करत नाही. न शोचती न कांक्षती, कसल्याही प्रकारचा शोक करत नाही, न कसल्याही प्रकारची आकांक्षा करत नाही. तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. कुठे सांगितलं भगवंतांनी भक्ती योगाबद्दल? या श्लोकात सांगितलं. कशा प्रकारे त्या व्यक्तीला माझी विशुद्ध भक्ती प्राप्त होते. मद भक्ती लभते पराम, माझी भक्ती जी आहे ती त्या व्यक्तीला प्राप्त होते. आतापर्यंत आपण ब्रह्मवाद्यांच्या बद्दल चर्चा करत होतो. तिथून भगवंत जे आहेत कशा प्रकारे त्या व्यक्तीचं भक्ती योगामध्ये परिवर्तन होतं किंवा त्या व्यक्तीला कशा प्रकारे माझी भक्ती प्राप्त होते. कशा प्रकारे? जो व्यक्ती कसल्याही प्रकारचा शोक करत नाही आणि त्याचबरोबर तो कसल्याही प्रकारची आकांक्षा करत नाही. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आधीच्या श्लोकामध्ये शेवटी भगवंतांनी प्रबोधन तात्पर्य सांगितलंय, तो आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम. तो व्यक्ती असा आहे की अचल येतो, तो कशाही प्रकारे विचलित होत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीला शांत असं म्हटलेलं आहे. का विचलित होत नाही? कारण कितीही आकांक्षा आल्या, कितीही इच्छा आल्या, कितीही अपेक्षा आल्या, तरीही त्या पूर्ण करण्यासाठी तो झगडत नाही, तो कसल्याही प्रकारे प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे तो व्यक्ती जो आहे हा समुद्राप्रमाणे, ज्याला समुद्राला प्रशांत म्हटलेलं आहे, प्रशांत महासागर आपण ऐकतो. प्रशांत म्हणजे प्रकृष्ट रूपेने शांत आहे. तो विशेष करून तो व्यक्ती अतिशय शांत आहे. त्यामुळे समुद्र जो आहे हा कितीही त्याच्यामध्ये पाणी आलं, असं आपल्याकडे जास्त पाणी आलं तर पूर येतो किंवा आपल्याकडे पाणी खूप वाढलं की ते सगळीकडे साचतं, नुकसान होतं. तशा प्रकारे समुद्रात कितीही नद्या आल्या, कितीही पाणी आलं तरी कधीही समुद्र विचलित होत नाही. त्यामुळे त्याला प्रशांत हे नाव आहे त्याचं, प्रकृष्ट रूपेने शांत. तर तशाही प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक इच्छा येतील. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि स्वप्नातही कित्येक प्रकारच्या इच्छा व्यक्तीच्या जीवनात येतात. मग त्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या का? नाही. आपण त्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या नाही. ज्या इच्छा आपल्याला परब्रह्माची, परमसत्याची प्राप्ती करण्यासाठी सहाय्यक आहेत त्याच इच्छा पूर्ण कराव्यात. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही इच्छा आहेत त्या भौतिक आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणार आहेत, प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या नाही आहेत. आणि त्यामुळे कोणती इच्छा करत आहोत आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत का, हे पाहणं फार गरजेचं. कारण जी इच्छा आपण व्यक्त करणार आहोत ती जर इच्छा प्रबळ असेल तर ती भगवंत पूर्ण करणार आहेत. कोणती इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याचं चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य याची ओळख आपल्याला होते. आणि जेव्हा आपल्याला आणि ह्या स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर, एवढं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तर नक्कीच आपल्याला योग्य आणि अयोग्य हे कळतं. आणि जरी आपण त्या योग्य अयोग्य गोष्ट जरी असेल आणि त्यासाठी आपण जर झगडत असेल तर भगवंत ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या ना कोणत्या शरीरामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा 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 चरितचरण करत राहावं लागेल. आणि त्यामुळे आपल्याला ब्रह्मभूत स्थितीमध्ये स्थित होणं गरजेचं आहे. तर कोण अशी ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा? हा व्यक्ती जो आहे हा प्रसन्न आत्मा आहे. न शोचती न कांक्षती, तो कसल्याही प्रकारचा शोक करत नाही, कसल्याही प्रकारच्या आशा आकांक्षा करत नाही. आपण आकांक्षाबद्दल चर्चा केली. शोक हाही अतिशय महत्वाचा शब्द आहे. शोक केव्हा करतो व्यक्ती? जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनातून काहीतरी तो गमावतो त्यावेळेस तो शोक करतो. एखादा प्रिय व्यक्ती आहे, तो जेव्हा जातो जीवनामधून, त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस व्यक्ती शोक करतो. त्यामुळे लग्नाचा जर आपण कार्यक्रम पाहिला पूर्ण, तर मग तिथे नाचगाणं असतं, खेळखूळ आणि मजा भरपूर काय असतं, हळद वगैरे असते, सगळं काय असतं. मग व्यक्ती रडतो कधी? विदाई के समय, जेव्हा नेसली माहेरची साडी म्हणत जेव्हा विदाई होते त्यावेळेस जो आहे तो व्यक्ती जो आहे हा त्यावेळेस शोक गमावतोय.
आपल्या जीवनातून कोणीतरी व्यक्ती जातो किंवा कोणीतरी मृत्यू होतो, तशाच प्रकारे प्रत्येक वेळेस व्यक्ती शोक करतो जेव्हा तो काहीतरी गमावतो. व्यक्तीला दुःख कधी होतं, अरे माझी कातडी जी आहे त्याला सुरकुत्या पडायला लागल्या, माझ्या डोक्याचे केस पांढरे व्हायला लागले, म्हणजे माझं तारुण्य जे आहे हे मी गमावतोय. त्यावेळेस त्या व्यक्तीला शोक होतो. व्यक्तीला शोक केव्हा होतो, जेव्हा कोणीतरी येतं, काहीतरी अपहरण करतं, किंवा जो कोणीतरी व्यक्ती येतो, जो काहीतरी आपल्या जीवनातून चोरलं जातं, कोणीतरी येतं आणि कधी कधी नियमांद्वारे सुद्धा आपल्याकडून काहीतरी घेतलं घेऊन जातं, त्यावेळेस व्यक्तीला शोक होतो. दोन भावांमध्ये भांडणं किंवा त्यांच्या परिवारातल्या दुःखाची परिस्थिती जेव्हा असते किंवा विभाजन होतं, तिथे बऱ्याच महान व्यक्ती ज्या आहेत त्या विभाजनाच्या वेळेस खूप दुःखी होतात. म्हणजे कधी कधी खूप दानशूर दाखवतात, पण जेव्हा काहीतरी केंद्राकडून जातं त्यावेळेस शोक होतो. तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कुठल्याही भौतिक प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा तर नाहीये, त्याचबरोबर भौतिक गोष्टीपासून अनासक्त होणं गरजेचं आहे. तुम्ही जर पाहिलं ह्या पूर्ण सेक्शन मध्ये अनासक्त शब्द हा वारंवार भगवंतांनी सांगितलेला आहे. जेव्हा आपण त्या गोष्टीला आसक्त होतो, त्याच्यातून दूर जाण्यासाठी व्यक्तीला शोक होतो. आणि त्याचमुळे देहात्म बुद्धीपासून मुक्त होणं हे वारंवार प्रभुपाद का सांगतायत, कारण सर्वात जास्त आपण कुठल्या गोष्टीला आसक्त असेल तर हे शरीर आहे. आणि त्यामुळे ह्या शरीरापासून आपण जेव्हा दूर होणार आहोत, त्या स्थितीमध्ये जर आपण शोक केला तर आपण पुन्हा हे शरीर प्राप्त करणार आहोत, हे किंवा कुठल्या करणार आहोत. आणि ही अतिशय दुर्भाग्य अवस्था आहे. तर अशा अवस्थेतून बाहेर निघण्यासाठी न शोचती हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, की तो व्यक्ती कसल्याही करत नाही. मग ही शरीराशी आसक्ती किंवा शरीराशी संबंधित जे काही आहे, कपडे लत्ते, सोनं नाणं, संबंध, पती पत्नीचा संबंध, मुलं बाळ, जे काही आहे या घरात, ह्या संसारात जे काही आपण कमवलंय, ते सर्व काही आपल्या शोकाचं कारण होऊ शकतं. आणि त्याचमुळे आपण चित्रकेतू महाराजांची कथा ऐकतो. चित्रकेतू महाराजांच्या कथेमध्ये त्यांना जेव्हा पुत्र प्राप्त होतं, तर नारद मुनी त्या पुत्राचं नाव हर्षशोक ठेवतात. हर्षशोक नाव का ठेवतात? हा त्यांना हर्षही दिला आणि तोच पुत्र जो आहे हा शोकाचं सुद्धा कारण ठरणार आहे. हे का झालं? कारण जेव्हा त्यांना पुत्र झाला त्यावेळेस चित्रकेतू महाराज प्रसन्न झाले. त्यांची ज्या पत्नीने जन्म दिला ती पत्नी प्रसन्न झाली. ते दोघंही खूप आनंदात होते. पण चित्रकेतू महाराजांचा संघ आपल्याला दूर होणार आहे म्हणून बाकीच्या 1,00,000 पत्न्या त्या शोकात होत्या. आणि त्यामुळे त्यांच्या शोकाचं परिवर्तन हे झालं की त्यांनी त्या मुलाला विष पाजलं आणि त्यानंतर चित्रकेतू महाराजांनी त्यांची पत्नी ही शोकात गेली. तर शोक जो आहे हा आपल्याला ह्या भवबंधनामध्ये अडकून ठेवणार आहे. आणि त्यामुळे न शोचती हे अतिशय महत्वाचं. त्याच्या आधी भगवंत प्रसन्न आत्मा हा शब्द वापरला. तर जो व्यक्ती प्रसन्न आत्मा आहे, जो व्यक्ती ब्रह्मभूत आहे, ज्याने ब्रह्मन ही स्थिती प्राप्त केलेली आहे, तो प्रसन्न असतो. तो कधीही शोक करत नाही, ना कसल्याही प्रकारची आशा अपेक्षा करत नाही. आणि त्यामुळे आपल्याला प्रसन्न होणं फार गरजेचं आहे. आणि हा प्रसन्न शब्द कुठे प्राप्त आपण ऐकलेला ह्याच्या आधी आठवते कोणाला, की कशा प्रकारे प्रसन्न चेतना प्राप्त होऊ शकते किंवा प्रसन्न आत्मा होऊ शकतो व्यक्ती? वारंवार भगवान त्याच्याबद्दल बोलतात. एक विशेष श्लोक आहे, त्याची मी वारंवार तो श्लोक सांगत असतो की प्रसन्न चेतना प्राप्त होते जाते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्तुपजायते प्रसन्न चेतना हासू. कधी प्राप्त होणार ही प्रसन्न चेतना? जेव्हा त्याच्या जीवनातले दुःख दूर होणार आहेत. म्हणजे दुःख केव्हा दूर होणार आहेत? जेव्हा त्या व्यक्तीला प्रसाद मिळणार आहे. प्रसादाची वेळ झाली आणि इथे क्लास चाललाय, कसं काय म्हणजे प्रसन्न चेतना होऊ शकतो? तर प्रसाद म्हणजे भगवंतांची कृपा जेव्हा जीवनामध्ये प्राप्त होते त्यावेळेस तो व्यक्ती प्रसन्न चेतना होणार आहे. भगवद्गीता पूर्ण शिकत असताना नेहमी दुसऱ्या अध्यायाचे सगळे श्लोक आहेत ना ते लक्षात ठेवा, कारण दुसऱ्या अध्यायातले जे श्लोक आहेत त्यांचा कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारे संबंध आहे. कारण दुसरा अध्याय काय आहे, भगवंतांनी सार दिलेला आहे भगवद्गीतेचं. तर त्यामुळे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत जेव्हा एका आत्मसिंह व्यक्ती कोणाबद्दल चर्चा करतात भगवंत ते अरे स्थितप्रज्ञेची चर्चा करतात, त्यामध्ये भगवंत सांगतात प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्तुपजायते प्रसन्न चेतना हासू. त्या व्यक्तीला प्रसन्न चेतना प्राप्त होणार आहे. तर जो प्रसन्न आत्मा आहे, जो ब्रह्मभूत आहे, तो न शोचती न कांक्षती. आणि हे कशाबरोबर होतं? समसर्वेषु भूतेषु. आपण ह्याच्यावरती बऱ्याच वेळा चर्चा केली. समसर्वेषु भूतेषु, तो समान आहे. तो व्यक्ती जो आहे हा समान आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवणी कवी असतिनी
शुनीचैव सुभागेच पंडिता समदर्शिना, तो पंडित आहे, तो समदर्शी आहे, तो सर्वांना समान दृष्टी पाहतो, कारण तो प्रत्येकाला हृदयामध्ये परमात्मा पाहतो. तो कोणालाही कसल्याही प्रकारची तुलना करत नाही. अशा व्यक्ती जो आहे, मदभक्ती लभते पराम, अशा व्यक्तीला माझी भक्ती जी आहे ही प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे व्यक्तीला भगवंतांची भक्ती ही प्राप्त होऊ शकते. फार सोपं आहे ना, दोनच गोष्टी सोडायच्या, शोक आणि मोह, शोक आणि आकांक्षा. छोट्याशा गोष्टी आहेत, सोडून द्यायचं. शोक सोडून द्या, आकांक्षा सोडून द्या. ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा मदभक्ती लभते पराम, अशा व्यक्तीला माझी भक्ती प्राप्त होणार आहे. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 55 वाचूयात. तात्पर्य कृपया वाचा, तात्पर्य खूप छान आहे. प्रभुपाद इथे तात्पर्य सांगताना शेवटच्या काही गोष्टी सांगतात. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश असल्याने तो भगवंतांचा नित्यदास आहे. या भौतिक जगतामध्ये तो कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणून पाहत नाही. या उच्च नीच अवस्था बाह्य व क्षणभंगूर आहे आणि त्या भक्ताला क्षणभंगूर गोष्टींचा उद्भव विनाशाची मुळीच कर्तव्य नसते. त्याच्या दृष्टीने सोन्यालाही दगडा इतकीच किंमत आहे. काही काही व्यक्तींना सवय असते, तुमचं नाव काय? हो हो, तुमचं नाव अमुक का, तुमचं आडनाव काय? मग बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न विचारतो, माझं नाव कौस्तुभ दास आहे. मग तुमचं दास आडनाव का? तुम्ही बंगालचे का? नाही नाही, मी महाराष्ट्रीयनच आहे. मग तुमचं नाव दास कसं आडनाव? मग त्यांना जर माझं कर्मी नाव सांगितलं तर मग हो हो तुम्ही ते आहात का, अच्छा अच्छा अच्छा, मग आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत. मग ते नावाद्वारे आडनावाद्वारे जाण्याचा प्रयत्न करतात, कोणती जात, काय पात, कशा आहेत, काय करतात, कुठून, हे सगळं जाणून घेण्यात. म्हणजे ते समदृष्टी होऊच शकत नाही तसे. ते नेहमी तुलना करण्यामध्ये त्यांना आनंद आहे. उच्च नीच स्तर जो आहे हा पाहण्यात त्यांना आनंद आहे, पण त्याला काही अर्थ नाहीये. प्रभुपाद पुढे सांगतायत, उच्च नीच अवस्थेत बाह्य व क्षणभंगूर आहेत. भक्ताला क्षणभंगूर गोष्टींचा उद्भव विनाशाची मुळीच कर्तव्य नसते. त्याच्या दृष्टीने सोन्यालाही दगडा इतकीच किंमत आहे. हीच ब्रह्मभूत अवस्था होय आणि शुद्ध भक्ताला या स्थितीची सहजपणे प्राप्ती होते. अशा अवस्थेमध्ये परब्रह्माशी एकरूप होऊन स्वतःचे स्वरूप त्यामध्ये विलीन करण्याची संकल्पना ही नरकतुल्य बनते. स्वर्ग लोकाची प्राप्ती करण्याची कल्पना भ्रामक वाटते आणि इंद्रिय ही दात नसलेल्या सर्पाप्रमाणे वाटते. तर सर्पाप्रमाणे बनतात. त्याप्रमाणे दंतविहीन सर्पापासून भयभीत होण्याची कारण नसते. त्याचप्रमाणे आपोआप संयमित झालेली इंद्रियांचे मुळीच भय राहत नाही. विषय आसक्तीने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हे जग दुःखमय आहे असते, परंतु भक्तांसाठी हे जग वैकुंठाप्रमाणे आहे. भौतिक सृष्टीतील सर्वोच्च व्यक्ती ही भक्ताच्या दृष्टीने एखाद्या मुंगीप्रमाणे आहे. अशी अवस्था कलियुगामध्ये विशुद्ध भक्तीचे प्रचार करण्याच्या भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. श्री चैतन्य महाप्रभू की जय. गौरांग महाप्रभू की जय. महत्वाचा मुद्दा आहे, त्या व्यक्तीला सर्वोच्च ह्या भौतिक जगातील व्यक्ती किंवा गोष्ट सुद्धा तुच्छ वाटते, एखाद्या मुंगीप्रमाणे एकदम क्षुल्लक वाटते, त्यात त्याला काही रस नसतो. त्यामुळे कोणीही महान व्यक्ती समोर आला या भौतिक जगतातला तरी तो आपल्यासाठी महान नसतो. म्हणजे कोणीतरी हे हिरो हिरोईन आले तर भक्त जे आहेत जाऊन त्याच्याबरोबर सेल्फी काढणं हे थोडंसं हास्यास्पद वाटतं. पण ज्या भक्त साक्षात्कारी आहेत, जे आत्माराम आहेत, ज्यांना ह्या सर्व गोष्टी रुची नाही, अजिबात काही ह्यात नाही. मला आठवतंय जेव्हा मंदिराचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस जेव्हा हेमामालिनी मंदिरात आल्या होत्या आपल्या पुणे मंदिरात, तर बरेच भक्तांना काहीच फरक पडला नाही. म्हणजे सुरुवातीला ते त्याला कोणी ओळखलं नाही, कारण तिने तेवढा मेकअप केला नव्हता. नंतर मेकअप केल्यानंतर जेव्हा ती समोर आली तरी भक्तांना कसं विशेष काही वाटलं नाही ती आल्याचं, किंवा तिच्याबरोबर फोटो काढ हे. पण भरपूर जे पोलीस वगैरे होते त्यांची धावपळ चालली होती, कसं तिच्याबरोबर फोटो काढता येईल, काय करता येईल, हे करता येईल, ते करता येईल. तर भक्तांसाठी महानतम व्यक्ती जो आहे या भौतिक जगताचा तो सुद्धा एका मुंगीप्रमाणे, म्हणजे भौतिकदृष्ट्या जो महान म्हणून ओळखला जातो त्यात आपल्याला रस घ्यायचा नाही, किंवा त्याला त्याचं पालन करायचं काही आपल्याला आनंद नाही, त्याच्यामध्ये काही रुची नाही. काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 54 वर?
पुढे भगवंत कशा प्रकारे माझं धाम जे आहे भक्तीद्वारे व्यक्ती प्राप्त करू शकतो. तर या श्लोकांद्वारे भगवंत वारंवार कन्फर्म करतायत की यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. माझं धाम जे आहे ते तुम्ही एकदा केलं तर परत येणार नाहीये आणि असं धाम प्राप्त करण्यासाठी भक्तियोगाची गरज आहे. इथे सुद्धा भगवंत भक्तियोगाचं महात्म्य प्रस्थापित करतायत आणि ते सांगतात की जो भक्तियोगाद्वारे मला प्राप्त करणार आहे, कृष्णाला प्राप्त करणार आहे आणि त्याचबरोबर माझं जे धाम आहे त्या धामाला तो व्यक्ती प्राप्त करणार आहे. त्यामुळे भक्तियोग हा उत्कृष्ट आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्तियोगाचे व्यवस्थितपणे पालन करायचं हे भगवंत या श्लोकात पुन्हा सांगतात. भक्ता मामभिजानाति यावन् भक्ता मामभिजानाति यावन्यचास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशदे तदंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. भक्ता माम अभिजानाती, भक्त जो आहे तोच मला जाणू शकतो, भक्तीद्वारेच मला जाणून जाऊ शकतो. तर भगवंतांचं जे पुरुषोत्तम भगवान स्वरूप जे आहे हे केवळ भक्तीद्वारे जाणलं जाऊ शकतं. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामाला प्रवेश करू शकतो. असा व्यक्ती जो आहे तोच भगवत धामाला प्रवेश करू शकतो जो मला तत्वतः जाणतो, मला भगवान पुरुषोत्तम म्हणून जाणू शकतो, तोच भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आणि मला जाणण्यासाठी भक्ती योग हाच केवळ मार्ग आहे, दुसरा केवळ कोणताही मार्ग नाही. भक्त्या माम अभिजानाति यावन यशस्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशदे तदनंतरम. तो व्यक्ती प्रवेश करतो त्यानंतर कुठे माझ्या धामामध्ये तो व्यक्ती प्रवेश करतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे इथे भगवंत स्वतः सांगतायत की मला जाणण्यासाठी फक्त भक्ती हाच मार्ग आहे. त्यामुळे कोणीही भगवंताला जाणू शकत नाही. काही दिवसापूर्वी एक व्यक्ती भेटले होते, गव्हर्नमेंटमध्ये खूप मोठ्या पोझिशन वरती होते, म्हणजे त्यांचं वारंवार पंतप्रधानांशी आणि बाकीचे काही मंत्र्यांशी उठणं बैठणं असतं. आणि तो व्यक्ती सांगत होता मी फार आध्यात्मिक आहे, स्वतःच बद्दल सांगत होता आणि मी सुषुप्ती स्थितीमध्ये जातो, मला साक्षात्कार होतो, मला रोमांच वगैरे होत असतो, ह्या स्वतःच सांगत होतो. आणि सांगताना त्याचं पूर्णपणे ब्रह्मवादी आणि मायावादी ह्या तत्वावरती तो पूर्णपणे बोलत. मी बऱ्याच गोष्टी त्याचं खंडित करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो अचानक त्याला असं काहीतरी झालं आणि तो काहीतरी भावविभोर होण्यासारखं करायला लागला, असं काहीतरी वेगळ्या प्रकारे श्वास वगैरे घ्यायला लागला आणि म्हणे मी सुषुप्त अवस्थेत चाललोय, तुमचा संघ घेतल्यामुळे मी सुषुप्त अवस्थेत गेलो. म्हटलं मला तरी कधी झालं नाही माझ्या संघात म्हणजे परिवर्तन माझ्या संघात तसं काय होऊ शकतं. आणि असं सगळं काही सांगत होता आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करत होता की त्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे. पण इथे भगवंत सांगतात फक्त आणि फक्त भक्तियोगाद्वारेच आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साख्यम दास्यम आत्मनिवेदनम याच्याच द्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा मार्ग नाहीये त्याच्याद्वारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. तर भक्तियोग जो आहे हाच केवळ मार्ग आहे ज्याच्याद्वारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. हे तात्पर्य महत्वाचं आहे. आय थिंक आपल्याला थांबणं गरजेचं आहे आता इथे. संदीप तू 2:20 झाले. हा म्हणजे 2:30 सुरू होणार आहे, 5 मिनिटं कंटिन्यू करू ठीक आहे, मग शकतो. आपण तात्पर्य वाचूयात पण पुन्हा आपण हे तात्पर्य परत चर्चा करणार. तात्पर्य भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्तांनी त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. त्यामुळे कोणीही ऐरागेरा व्यक्ती येतो आणि तो भगवंताला टीका करतो. म्हणजे एक व्यक्ती जर स्वतःला महात्मा म्हणून पदवी घेतली, तो व्यक्ती म्हणतो जर कृष्णाने रासलीला केली असेल आणि कृष्णाने जर चोरी केली असेल तर मी त्याला भगवंत मानत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल लोकांनी नंतर त्याची काही खोटी धारणा सांगितली की तो भगवद्गीता घेऊन फिरायचा आणि भगवद्गीता घेऊनच त्या व्यक्तीने जीव त्याग केला आणि जाताना काहीतरी हे राम म्हणून गेला, असं काही झालं नव्हतं. हे दिस इज ऑन रेकॉर्ड. तरी पण मी सांगतो कारण मी नथुराम गोडसेंच्या पूर्ण डॉक्युमेंट्स वाचले आहेत. 108 त्यांनी कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये गांधींचा का मारलं त्याची, आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की मी स्वतः मारले आणि मला माहिती ते हेराम वगैरे काही म्हणाले नाही. तर असं कोणीही येऊन भगवंतांबद्दल टीका टिप्पणी करणं आणि त्याद्वारे भगवंतांना मारणं काही अर्थ नाही. कोणीतरी एक महान व्यक्ती ज्याने भारताचं काही संविधान लिहिलं असलं आणि तो म्हणत असेल की हे सगळं मिथ आहे,
त्याला काही अर्थच नाहीये. हे म्हणजे त्याला ह्या सगळ्या गोष्टी थोतांड आहे, हे धार्मिक गोष्टी थोतांड आहे, याला का मानायचं? आणि त्या गोष्टी त्या व्यक्तीला आपण पालन करायचं आणि त्या व्यक्तीने सांगितलं म्हणून वेदांचं खंडन करायचं किंवा धर्माचं खंडन करायचं किंवा भगवंतांनी दिलेल्या संदेशाचं खंडन करायचं, त्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे जर एखादा व्यक्ती जर आध्यात्मिक नसेल, एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे ज्ञान प्राप्त केलं नसेल, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने जर इंद्रिय निग्रह संयम केला नसेल, त्याने जर तो योग्य गुरु ठरू शकत नाही. आणि असं कोणत्याही व्यक्तीला गुरु मानणं आणि त्या व्यक्तीने भगवंतांवरती टीका टिप्पणी करणे यात काही अर्थ नाही. म्हणजे एक महान व्यक्ती होते ज्यांनी सर्वांना एकत्रीकरणासाठी एकत्रित सामूहिक गणेशोत्सव चालू केला. परंतु सामूहिक गणेशोत्सव चालू केल्यानंतर आता त्याचं विक्षिप्त रूप दिसतंय, कारण त्या सामूहिक गणेशोत्सवाचा जो अर्थ आहे तो लोकांनी विसरलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अध्यात्म हे त्याचं केंद्रबिंदू नव्हतं. त्याच्यामध्ये काहीतरी देशभक्ती असेल, देशाचं स्वातंत्र्य असेल, जे काही. पण जर त्याच्यात अध्यात्म हे केंद्रबिंदू नसल्यामुळे किंवा त्यांचं पूर्णपणे आध्यात्मिक त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त नव्हतं किंवा जो काही महत्वाचा एक आध्यात्मिक कंटेंट त्यांच्यामध्ये असणं गरजेचं होतं नसल्या कारणाने त्यांनी काहीतरी चुकीचे निर्णय घेतले. पण जर शिल प्रभुपादांच्या गोष्टीत पाहिलं तर शिल प्रभुपादांनी जे काही निर्णय घेतले, जे काही कार्य केलं, त्याच्यातून जगाला अतिशय फायदा झालेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंतांना जो व्यक्ती व्यवस्थितपणे जाणतो, तो जगाचं कल्याण करू शकतो. त्यामुळे त्याला जगद्गुरू म्हटलं जातं. तो सगळ्या जगासाठी तो एक अतिशय महत्वाचा व्यक्ती ठरतो. जगाचा खऱ्या प्रकारे युअर एव्हर विलिश म्हणजे सगळ्यांचा खरंच शुभचिंतक हितचिंतक असू शकतो. नाही तर दुसरा कोणीही व्यक्ती ज्याने पूर्णपणे भगवंतांची शरणागती, जो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा नाही आहे, तो व्यक्ती कधीही सगळ्या पूर्ण जगाचा शुभचिंतक किंवा हितचिंतक होऊ शकत नाही, जरी त्याने प्रयत्न केला तरी. तात्पर्य भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येऊ शकत नाही किंवा अभक्तांनी त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. अन्यथा भगवत तत्व नेहमीच गुप्त राहते. आणि त्यामुळेच प्रभुपादांनी जेव्हा इंदिरा गांधींना पत्र लिहिलं होतं, तर त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लोकसभेमध्ये जे काही एकत्र सगळेजण येतात त्यांनी हरे कृष्ण मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. त्यांनी भागवतावरती चर्चा करून नंतर बाकी त्यांचा जो काही संसदेचं कार्य ते करणं गरजेचं आहे. प्रभुपादांनी त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी लिहिल्यात. दुर्भाग्य आहे की त्यावेळेस आसुरी प्रवृत्तीमुळे लोक हे समजू शकले नाही किंवा वाचू शकले नाही. पण हे असणं फार गरजेचं आहे. जेव्हा एखादा नेता या गोष्टीचं पालन करतो, त्यावेळेस प्रजा सुद्धा पालन करणार आहे आणि त्यावेळेस देश व्यवस्थित चालणार आहे. तेव्हा प्रभूजी एवढं राजनीतीची का चर्चा करतात आज? भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाश सर्वस्य, भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाही. केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही. जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो, तोच श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकतो. या बाबतीत विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत. जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो, तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास प्राप्त होतो. ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. भक्ती ही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर, भक्त आणि भक्तीने सेवा हे तिन्ही असतात. भक्ती म्हणजे काय? भगवंत, भक्त आणि भक्तिमय सेवा या तिन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे. भगवंत ही असणारच आहे, भक्त ही असणारच आहे आणि भक्ताची भगवंतांप्रती केलेली जी सेवा आहे, भक्तिमय सेवा, तेही असणार आहे. त्याला भक्ती योग असं म्हटलं जातं. मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे होय. आध्यात्मिक जीवनामध्येही तोच भेद असतो व तेच व्यक्तिगत अस्तित्वही असते. परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. विशते अर्थात माझ्यामध्ये प्रवेश करतो या शब्दाचा कोणीही असा गैरअर्थ करू नये की जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो. इथे भक्ता माम अभिजानात म्हटलेले आहे, भक्तीद्वारे व्यक्ती निर्विशेष ब्रह्मामध्ये जात नाहीये. आता ह्याच्या आधी आपण पाहिलं की ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचते न कांक्षती. ह्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की मदभक्ती लभते पराम, त्या व्यक्तीला माझी भक्ती प्राप्त होते. त्यामुळे ब्रह्मवादीपासून तो व्यक्ती भक्तियोगाद्वारे भगवंतांची प्राप्ती करणार आहे. आणि त्यामुळे इथे प्रवेश विशते म्हणजे भगवंतांमध्ये प्रवेश करतो, म्हणजे तो भगवंतांमध्ये लीन होतो किंवा ब्रह्मन या स्थितीबद्दल चर्चा होत नाहीये.
तसा अर्थ अजिबात नसून विषते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा करण्याकरिता भगवतधामात प्रवेश करू शकतो. उदाहरणार्थ, एखादा हिरवा रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरता नव्हे तर वृक्षाची फळे चाखण्याकरता बसतो. निर्विशेषवादी हे सामान्यपणे सागरात वाहत येणाऱ्या व सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात. निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल, परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचरांप्रमाणे आहे तसेच ठेवतात. जर आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही, तर सागरामध्ये खोलवर असणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की प्रत्येक जीवात्मा जो आहे हा एक व्यक्ती आहे. प्रत्येक जीवात्मा जो आहे हा जरी भगवंतांमध्ये प्रवेश करतो असं जरी वाटत असेल, तरी तो त्याची ओळख जी आहे ती वेगळी आहे. जशा प्रकारे सागरामध्ये भरपूर जलचर प्राणी आहेत, जलचर पशु आहेत. ते जलचर पशु जसे वेगवेगळे आहेत लाखो, तशाच प्रकारे जीवात्मा सुद्धा भगवंतांच्या धामामध्ये आपलं स्वरूप व्यवस्थित असून भगवंतांची सेवा जी आहे हे करत आहे. आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य तत्वतः जाणू शकतो. 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती योगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. याच गोष्टीची पुनरावृत्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. देहात्म बुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत कथेचे श्रवण केल्याने होते. तर या भक्तियोगाचा प्रारंभ कधी होतो? जेव्हा भगवत कथेचे श्रवण केल्याने होते. जेव्हा मनुष्य भगवत लीला श्रवण करतो तेव्हा त्याला आपोआप ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते. इंद्रिय तृप्तीसाठी करणारे काम, क्रोध आदी प्राकृत दोष नाहीसे होतात. भगवंतांच्या हृदयापासून जसं जसं काम आणि लोभ नाही भक्तांच्या हृदयातून जसं जसं काम आणि लोभ नाहीसा होतो, तसा तसा तो भगवंत सेवेमध्ये आसक्त होतो. अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशांपासून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये जो भगवंतांना जाणू शकतो, श्रीमद भागवतातही हेच सांगण्यात आले आहे. मुक्तीनंतरही भक्ती योग रूपी दिव्य सेवा चालूच राहते. वेदांत सूत्र 4.1.12 याला पुष्टी देतात. प्रायणान तत्रापि ही दृश्यम, अर्थात मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते. श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करण्यात आलेली आहे. जीवाने स्वरूप स्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीचे वर्णन करण्यात आले आहे की सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत, म्हणून भगवंतांची सेवा करणे त्याची स्वरूप स्थिती होय. मुक्तीनंतरही या सेवा कधीच खंड पडत नाही. जीवन संबंधीच्या भ्रामक स्वरूप समजुतीमधून मुक्त होणे म्हणजेच वास्तविक मुक्ती होय. त्यामुळे